नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10 ते 11 वर्षाच्या मुलीसाठी साडीपासून फ्रॉकची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची हे पाहणार आहोत। तर याकरता इथे फॅब्रिक जे घेतलेलं आहे ते साडीचं फॅब्रिक आहे आणि अस्तर जे घेतलेलं आहे ते साधारण 3 मीटर इथे अस्तर घेतलेलं आहे। फॅब्रिक 4 फोल्ड मध्ये ठेवलंय। माझ्याकडची बाजू बंद बाजू, समोरची बाजू ओपन बाजू आहे आणि वरच्या बाजूला 5.5 इंच शोल्डर साठी मार्किंग केलं। त्यानंतर तिथूनच खाली आपण 6 इंचावरती एक मार्किंग केलं, जे की आमोलसाठी मार्क केलं आपण। त्यानंतर आता टॉप पार्टची उंची किती ठेवायची आहे, तर या साइज मध्ये साधारण मी टॉप पार्टची उंची 13 इंच ठेवणार आहे। तुम्ही तुमच्या साइज प्रमाणे टॉप पार्टची उंची किती ठेवायची याचा देखील साइज चार्ट मी आधी शेअर केलेला आहे। तर फ्रॉकचा साइज चार्ट जो आहे तो शेअर केलेला आहे, तो नक्की पहा। इथे देखील मी 5.5 इंचावरतीच मार्किंग केलेला आहे। त्यानंतर दोन्ही पॉइंट्स कनेक्ट करून घ्यायचे आहेत। प्रत्येक साइज मध्ये टॉप पार्टची उंची जी आहे ती कमी जास्त होत राहते, त्यामध्ये तुम्हाला +1 इंच मार्जिन जे आहे ते ऍड करून मार्किंग करायचं। चेस्ट लाइन इथे पुढे वाढवून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे। त्यानंतर तुमच्या मुलीचा जो पण चेस्ट राउंड आहे त्याला भागिले 4 करून घ्या आणि इथे चौथा भाग घ्यायचा। तर 32 चेस्ट राउंड आहे। 8 इंचावरती मी मार्किंग केलं चौथ्या भागासाठी आणि त्याचबरोबर खालची बाजू जी आहे ती वेस्टची लाइन आहे। तर वेस्टच्या लाइन वरती मी साधारण 7.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। तुमच्या मुलीची जी पण वेस्ट आहे ती घ्यायची आहे आणि भागिले 4 करायचं आहे। अशा पद्धतीने दोन्ही पॉइंट्स जे आहेत ते इथे मार्क करून घेतलेले आहेत मी। आता पट्टीच्या साहाय्याने अशा पद्धतीने दोन्ही पॉइंट्स कनेक्ट करून घ्यायचे आहेत। आपल्या चॅनलवरती याआधी भरपूर फ्रॉकचे व्हिडिओ जे आहेत ते टाकलेले आहेत, तर ते फ्रॉकचे व्हिडिओ देखील तुम्ही बघू शकता। वेगळ्या साइजेस मध्ये देखील आहेत। तर आर्महोलसाठी फ्रंट आर्महोलसाठी 1 इंच, बॅक आर्महोलसाठी 1.5 इंचावरती मार्किंग केलं। आर्महोलचा सेंटर घेतला आर्महोल लाईनचा। त्यानंतर फ्रेंच कर्व घेतलेला आहे। फ्रेंच कर्व तुम्हाला या बॉक्समध्ये फिट करायचा आहे आणि मुंड्याचा जो आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे। अगदी साधी आणि सोपी पद्धत इथे फ्रॉकची मी तुम्हाला सांगितलेली आहे। या पद्धतीने तुम्ही कोणत्याही साइजचा फ्रॉक जो आहे तो सहज घरच्या घरी शिवू शकता। या साइज मध्ये 2.5 इंच गळारुंदी मी घेतलेली आहे आणि गळ्याची जी खोली आहे ती मी 5 इंच ठेवलेली आहे। म्हणजे पुढचा जो गळा आहे तो 5 इंच आपण घेतलेला आहे। 5 इंचावरती अशा पद्धतीने लाइन आखून घ्यायची आहे किंवा रेष आखून घ्यायची आणि एक बॉक्स जो आहे तो ड्रॉ करून घ्यायचा। आता इथे फ्रंट नेक आणि बॅक नेक जे आहे ते दोन्हींचा आकार वेगळा आहे आणि दोन्हींची खोली जी आहे ती वेगळी आहे। तर 1/2 इंच शोल्डर स्लोप जो आहे तो देऊन घेतला आमोल साइडला आणि पट्टीच्या साहाय्याने हा जो स्लोप आहे तो देऊन घ्यायचा आहे, रेष आखून घ्यायची। इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही गळ्याचा आकार जो आहे तो देऊन घेऊ शकता। तर इथे मी हा जो फ्रेंच कर्व आहे तो अशा पद्धतीने फिक्स करून घेतला बॉक्समध्ये आणि असा आकार जो आहे तो गळ्याचा देऊन घेतला। तुम्ही इथे गोल आकार, चौकोनी आकार, पंचकोनी असे वेगवेगळे गळ्याचे आकार जे आहे ते मुलींसाठी घेऊ शकता। तर 4 इंचावरती बॅक नेक जो आहे आपण डीप ठेवलेला आहे। 4 इंचावरती मार्किंग केलं, परत कर्व स्केल घेतली आणि व्यवस्थित फिक्स करून घेतलं आणि अशा पद्धतीने व्यवस्थित असा जो आहे गोलाकार देऊन घेतलेला आहे। गोलाकार देऊन घेतल्यानंतर बॅक नेक आणि बॅक आर्महोलची कटिंग करून दोन्ही पार्ट सेपरेट करून घ्यायचे। त्यानंतर मेन फॅब्रिक घेतलं, ते डबल फोल्ड मध्ये ठेवलेलं आहे आणि इथे प्रथम आपण जो फ्रंट पार्ट आहे त्याचं कटिंग करून घ्यायचं। फ्रंट पार्टच्या वरच्या बाजूला गळ्याच्या बाजूला अशा पद्धतीचा काठाचा भाग येईल असं मी इथे मार्किंग करून घेतलं। त्यानंतर बॅक पार्टसाठी फॅब्रिक आपल्याकडे कमी असल्यामुळे आपण 2 पार्ट घेतलेले आहेत बॅक पार्टसाठी मेन फॅब्रिकचे आणि बॅक ओपन असणार आहे। म्हणजे बॅक साइडने हे जे फॅब्रिक आहे ते ओपन आहे, कुठेही जॉईंट फॅब्रिक नाहीये, कारण आपल्याला झिपसाठी देखील हा पार्ट ओपन करून घ्यायला लागतो। तर 2 सेपरेट तुकडे जे आहेत आपण घेतलेले आहेत। आस्तरचं फॅब्रिक ठेवून आपण अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं। दोन्ही मेन फॅब्रिकची कटिंग झालेली आहे। आता जो बॉटम आहे त्याची कटिंग करायची। तर अशा पद्धतीने जेवढा तुमचा टॉप पार्ट आहे तेवढा इंचटेप वर ठेवायचा आणि अशा पद्धतीने पूर्ण फ्रॉकची उंची +1 इंच अशा पद्धतीने मार्किंग करायचं। आता इथे 1 इंच आपण मार्किंग केलेलं आहे कारण खालच्या बाजूने बॉर्डर येणार आहे। जर तुमचं फॅब्रिक बिना बॉर्डरचं फॅब्रिक असेल आणि तुम्हाला इथे खालच्या बाजूने फॅब्रिक फोल्ड करायचा असेल तर तुम्हाला 1.5 इंच मार्जिन घ्यायचे आहे खालच्या बाजूने। तर अशा पद्धतीने मी साधारण बॉटमसाठी 25 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि सरळ रेष आखून घेतलेली आहे। या रेषेवरती आता आपल्याला कटिंग करायची। आता हे जे फॅब्रिक आहे ते डबल फोल्ड मध्ये आहे। तर 43 इंचाचं फॅब्रिक आहे आपलं, 43 इंच पुढच्या बाजूने आणि 43 इंच मागच्या बाजूने।
असे 2 आयताकृती पार्ट कट करून घेतले। त्यानंतर खाली टॉप पार्टचं मेन फॅब्रिक घेतलेलं आहे आणि त्यावरती फ्रंट पार्ट ठेवून घेतलेला आहे। एक लक्षात घ्यायचे, आता आपण इथे हा जो पूर्ण पार्ट आहे पिनने सिक्युअर करून घेणार आहे। पिनने सिक्युअर करून घेतला आणि त्यानंतर गळ्याचा जो आकार आहे तो व्यवस्थित टॅप करून दोन्ही बाजूने ड्रॉ करून घेतलेला आहे। आणि मेन फॅब्रिकचा जो नेक पॅटर्न आहे तो आपण कट केलेला नाही आहे, कारण आपल्याला व्यवस्थित गळ्याचा जो आकार आहे तो सेम सारखा यावा याकरता फक्त अस्तरवरती कटिंग करून घेतलेली आहे। जसा गळ्याचा आकार आहे त्याच पद्धतीने आपण त्याच मार्किंगवरती व्यवस्थित त्याच शेपमध्ये गळ्याचा आकार जो आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे। व्यवस्थित असा स्टिच करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, गळ्याचा मधलं जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर आमोल पार्ट देखील मी इथे स्टिच करून घेतलेला आहे। तर एक्स्ट्रा फॅब्रिक जे आहे ते अशा पद्धतीने कट करायचं। इथे कोणत्याही पद्धतीने जी शिलाई जी आहे आपली ती कट होता कामा नये अशी मार्जिन ठेवूनच आपल्याला हा पार्ट कट करून घ्यायचा। छोटे छोटे कट्स करून घ्यायचे आहेत। वरच्या बाजूने शोल्डर स्लोप देऊन घ्यायचा। एक्स्ट्रा अस्तर जे आहे ते कट करून टाकायचं। आमोल साईडला देखील छोटे कट्स करायचे आणि नेक पॅटर्नला देखील कट करून सरळ पॅटर्न हा करून घ्यायचा आहे। आता या पॅटर्नला मी फक्त प्रेस करून घेतलेला आहे। टॉप स्टिच मी इथे करून घेणार नाही, कारण साडीचा जी फिनिशिंग जी आहे ती खूप छान आहे, टॉप स्टिच करायची पण गरज नाही अशी। तर हे पहा, आता बॅक पार्टला आपण घेतलेला आहे मेन फॅब्रिक सरळ ठेवलं, त्यावरती अस्तरचं फॅब्रिक ठेवलं। त्यानंतर अशा पद्धतीने गळ्याचा भाग शिवून घेतला। एक्स्ट्रा फॅब्रिक जे आहे गळ्याभोवतीचं कट करून घ्यायचं। छोटे छोटे कट्स जे आहेत ते करून घ्यायचे। नंतर हे फॅब्रिक आपल्याला सरळ करायचं। त्यापूर्वी हे चेक करायचं की फ्रंट पार्टचा शोल्डर आणि बॅक पार्टचा शोल्डर सेम आहे का। शोल्डर सेम आहे। आता आपण हा पार्ट सरळ करून घेणार आहोत। व्यवस्थित हा पार्ट सरळ करून घेतला आणि त्यानंतर दोन्ही पार्ट्स असेच शिवून घेतले। आता आपल्याला झिप अटॅच करायची आहे। तर हे पहा, अशा पद्धतीची चेन मी घेतलेली आहे। चेन डाव्या बाजूने आपल्याला फेस टू फेस अटॅच करायची आहे व्यवस्थित अशी, आणि जी उजवी बाजू आहे फ्रॉकची किंवा टॉप पार्टची उजवी बाजू आहे ती थोडीशी ओव्हरलॅप करत आपल्याला झिप जे आहे ते अटॅच करून घ्यायचे आहे व्यवस्थित। दोन्ही पार्ट्स मी रेडी करून घेतले। फ्रंट पार्ट रेडी झाला, बॅक पार्टमध्ये झिप अटॅच करून घेतलेली आहे। छान अशी झिप जी आहे ती लावून घेतलेली आहे। त्यानंतर आता आपल्याला बॉटम पार्ट जो आहे तो स्टिच करायचा आहे। तर बॉटम पार्ट कसा स्टिच करायचा ते आता आपण पाहू। या 2 पद्धती आहे। आधी तुम्ही दोन्ही शोल्डर अटॅच करून घ्या किंवा दोन्ही पार्ट सेपरेट करून लास्टला शोल्डर अटॅच करून घ्या। तर दोन्ही साईडने पहा 2-2 इंच आपण मार्जिन घेतलेली होती, तर त्या पद्धतीने 2 इंच मार्जिन सोडून आपल्याला या पार्टच्या प्लेट्स बनवून घ्यायच्या। प्लेट्सचं डायरेक्शन एका बाजूने राहील अशा पद्धतीने प्लेट्स बनवून घेतल्या। दोन्ही बाजूने 2-2 इंच मार्जिन ठेवलेली आहे आपण। आता ह्या भागामध्ये अस्तर जे आहे मी अम्ब्रेलामध्ये कट केलं। फक्त अस्तरची जी कटिंग आहे ती मी इथे दाखवलेली नाहीये। अम्ब्रेलामध्ये अस्तर कट करून घेतलं आणि टॉप पार्टवरती ठेवलेलं आहे अशा पद्धतीने। त्यानंतर अटॅच केलं आणि अशा पद्धतीने अस्तर जे आहे खालच्या बाजूला टर्न करून घ्यायचं। तर खूप छान अशी इनविजिबल जे आहे अस्तर आपण लावलेलं आहे आणि कुठेही शिलाई जी आहे आतल्या बाजूने टोचणार नाही असं अस्तर लावून घेतलं। 2 बेल्ट बनवले, बेल्ट अटॅच करून घेतले आणि अस्तर जे आहेत आपण 2 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं ते अशा पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे। हा जो आहे फ्रंट पार्ट आहे आपला। अशाच पद्धतीने बॅक पार्ट पण आपण रेडी करून घेतला। त्यानंतर दोन्ही पार्ट एकावर एक ठेवायचे, म्हणजे दोन्ही मेन फॅब्रिक समोरासमोर येईल अशा पद्धतीने शोल्डर फिटिंग करायची आहे समोरासमोर ठेवून। त्यानंतर साईडने देखील आपल्याला फ्रॉकला फिटिंग करून घ्यायची आहे बॉटम साईडपर्यंत। अस्तर खालच्या साईडने डबल फोल्ड करून घ्यायचं आणि फ्रॉकला फिटिंग करून घ्यायची। तर बघा मैत्रिणींनो, सुंदर असा फ्रॉक जो आहे आपला इथे तयार झालेला आहे। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह।